त्याला सर्वांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. पाणी घेतलं का? मी पाणी पिऊनच आले. पाणी घ्या. आपल्याला व्हर्टेक्स वॉटर विसरायचं नाहीये. आता हा जो पिरॅमिड घेतलेला आहे सर्वांनी, कॉपर पिरॅमिड असेल तर सगळ्यात कॉपर पिरॅमिड चांगला आहे. या पाण्याखाली आपण पिंपाचं जे भांड आहे आपलं पाण्याचं, त्याच्यावर हा पिरॅमिड ठेवायचा आहे. ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांनी ठेवायचं नाहीये, कारण ऍसिडिटी होते. हा त्याचा साईड इफेक्ट्स पण आहे पिरॅमिडचा. तर त्याच्या खाली तुम्ही पाणी हे रात्री ठेवत जा, किंवा तुमचा ग्लास असेल त्याच्या खाली तरी ठेवत जा, पिरॅमिड खाली. आणि वर्टेक्स वॉटर करून घ्यायचंय. पाण्याला सूचना द्यायच्यात. तर आज आपण जमलेलो आहोत हे पिरॅमिडची किस्सा जे पुस्तक आहे ते वाचन करण्यासाठी. विश्लेषण करणार आहे. तर ऍक्च्युली अजेंडा नव्हता हा. आपला पुराणाचा होता अजेंडा, आणि स्वभाव दोष निर्मूलन होतं, पण त्यांनी लवकर लवकर संपवलं. रुपाली मॅडम, जयश्री मॅडम यांनी लवकर लवकर संपल्यामुळे एक स्पॅन राहिलेला आहे. कदाचित ऊर्जेची इच्छा असेल, कारण मला थोडंसं वाटतच होतं हे घ्यावं, आणि हे लवकर घ्यायचं हे सुरू झालं होतं, वेध सुरू झाले होते. त्यामुळे पण मिळालं स्पॅन, आणि मग मी कंटाळा न करता, कारण परत 20 तारखेपासून घ्यायचंच आहे मला, आणि त्याचं पीपीटी मला बनवायच्यात. अजून मी एकही स्लाइड बनवलेली नाहीये. तर ते आहे, पण तरी सुद्धा ठीक आहे. कारण माहिती नाही, पिरॅमिडचं अचानकच मला सुरू झालं, कारण शिबिरामध्ये पिरॅमिडचे इफेक्ट पाहायला मिळाले बरेचसे. पिरॅमिडचेच असं नाही, जे काही आपण टेक्निक केले, सूर्य उपासना, त्याच्यानंतर नक्षत्र झाडांचं, ह्यांचे लगेच इफेक्ट बघायला मिळाले. आणि पिरॅमिडमध्ये राहिल्यामुळे 5 दिवसाचं शिबिर झालं, त्यामुळं इफेक्ट जास्त कळले की परिसरात काय होतंय, पिरॅमिडमध्ये झोपल्यानंतर काय होतंय. मी सुद्धा रात्रीची झोपलेली नाहीये पिरॅमिडमध्ये, पण आपले काही साधक झोपले होते पिरॅमिडमध्ये रात्रीचं, आणि त्यांना मी काय काय बघायला लावलं होतं. तर ते सगळं कळालं. ऊर्जेचं पण फरक कळाला. क्रिस्टल चार्जिंग करताना पिरॅमिडमध्ये मॅडमनीच सांगितलं, इथपर्यंत एकदम त्यांना असा चार्ज जाणवला. अमृता मॅडमना हे सगळं दिसलं तिथे, एक्सपिरियन्स झाला, आणि मग तसं असं वाटायला लागलं. काय माहिती नाही, पण मला पिरॅमिडचं पुस्तकं पण घ्यावीशी वाटली. ही होतीच माझ्याकडं. मी तुम्हाला सांगितलं, गेले 30-35 वर्ष मी पिरॅमिडची अ, उपासक म्हणता येईल, उपयोग करणारी आहे. घरात आहेच आहे माझ्या देवघरात. तर ते सगळं मला माहितीच होतं. ही पुस्तकंही मी वाचली, खूप पूर्वी वाचलेली आहेत. तर असं वाटलं की तुम्हाला ही माहिती करून द्यावी, जास्त तुम्हाला माहिती नाहीये. म्हणून आपण आपलं सुनित्रा देशपांडे मॅडमनी एक पुस्तक घेतलं. ते पण चांगलं आहे, आणि हे पण चांगलं आहे. हे चिकित्सा जास्त फोकस आहे, की उपचार कसा करायचा. आणि हे सगळं करत असताना एक ग्रुपही करावा असं वाटलं, की ज्यांनी आपल्याकडनं पिरॅमिड घेतला. आता काही ह्यांना मी बक्षीस दिले, पिरॅमिड आणि मर्कबा. ते काही मी संकल्प ठेवून दिलेले. ते इतकं वाटतं तितकं सोपं नाहीये, की मॅडमनी दिले बक्षीस आणि आपण घरी घेऊन गेलोय. तुम्ही त्याला कितपत विश्वास ठेवलाय, तुम्ही कितपत भावनेने त्याचा वापर करताय, हे मला माहिती नाहीये. पण माझे काही संकल्पच मी ठेवून दिलेले, त्यामुळे मी फक्त पिरॅमिड मधनच दिलंय. मला लोक मागायची, पण मी दिलेलं नाही. मला म्हणायची आधी ध्यान करा, आणि पिरॅमिड मध्येच तुम्हाला पिरॅमिड मिळेल. तर काही आपण सुदर्शन पिरॅमिडचे मॉडेल केले, ते काहींनी घेऊन गेलेत. काहींनी कॉपर हे घेऊन गेले, काहींना मर्कबा मी दिले. तर तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी पुढे पुढे कळणार आहेत, की मर्कबाचा सुद्धा काय यूज आहे, काय महत्व आहे, पिरॅमिडचं सुद्धा कळणार आहे. तर म्हटलं मग आता तुम्हाला पण कळण्यासाठी हे पुस्तक घेतलं. तसंच अजून 1-2 पुस्तकं म्हटलं घेऊ डिटेलमध्ये, म्हणून मी बघायला गेले काल परवा. तर त्याच्यामध्ये पुस्तकांच्या माहितीमध्येच खूप बरीच माहिती मिळाली आहे, की कसे रिसर्च केले, काय काय कळलंय. आता मागवली ती, तर ती सुद्धा मी शिबिराच्या ग्रुपवर टाकलेत.
तर पिरामिडचाही एक ग्रुप केला. आता पिरामिडच्या ग्रुपमध्ये आपण हे सगळं करायचं आहे. चिकित्सा पद्धती सुरू करायच्यात आणि त्याचा वापर सुरू करायचा आहे आणि अनुभव पण शेअर करायचे आहेत. असा एक तो अजेंडा आहे त्या ग्रुपचा. पिरामिड मर्कबा ग्रुप केलेला आहे. तर चला आता हे पुस्तक आपण वाचायचं आहे. जरा स्लाइड केली शेअर करते थोडीशी. काही महत्वाच्या डायग्रॅम्स आहेत ते तुम्हाला लक्षात यायला हव्यात म्हणून टाकल्या काल संध्याकाळी. स्लाइड दिसतीये का? स्लाइड दिसतीये का? नाही नाही दिसत आहे. आता नाही दिसत, अजून नाही. ब्लॅक दिसते. नाही मॅडम. नाही दिसत आहे, पांढरी. हा ठीक आहे. पांढरी आहे बरोबर. आता दिसत असेल. दिसली का आता? नाही. नाही नाही. नाही. मग काय होतंय? सुरुवातीला दिसत होती मॅडम. दिसली का? हा, हो आता दिसती. दिसली. हा. हो, दिसली दिसली. दिसते आता. तर आता हे पिरॅमिडचं पुस्तक आपण घेतलेलं आहे. हे बघा, पहिल्यांदा लेखकाची माहिती देते. पिरॅमिड चिकित्सा म्हणून डॉक्टर शरद दामोदर महाजन यांचं हे पुस्तक आहे. NDL चे प्रोफेसरच होते हे सुद्धा. आणि मागचं जे हे चित्र आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मप्रचे राज्यपाल माननीय डॉक्टर भाई महावीर यांना इंदूर वास्तू पॅनोरमा 2000 मध्ये पिरॅमिड यंत्र बांधताना डॉक्टर महाजन म्हणजे पिरॅमिड यंत्र ते बांधायचे छोटे छोटे उपयोगासाठी सुद्धा, कारण त्याचे अँगल येणं फार महत्वाचं असतं. आता पिरॅमिड हा महत्वाचा, मी जो बोलणार आहे त्या पिरॅमिड बद्दल पहिल्यांदा माहिती देते, कारण खूप पिरॅमिड झालेत. वास्तुशास्त्रज्ञांनी सुद्धा पिरॅमिड शेप बऱ्याच बिल्डिंग बांधलेल्या आहेत, पण ते पिरॅमिड इथे अभिप्रेत नाही. आपण जो पिरॅमिड म्हणतो तो शास्त्रशुद्ध पिरॅमिड आहे. त्याला 4 बाजू पाहिजे, ते मी सांगते आधी. तर आता हा दुसरा फोटो जो आहे की गजियाबाद वास्तू पॅनोरमा 2001 मध्ये दीप प्रज्वलित करताना महाजन. आता आज अशी सिच्युएशन आली, मोठे मोठे जे कार्यक्रम होतात स्पिरिच्युअल लेव्हलचे, त्या सगळ्या ठिकाणी पिरॅमिड स्टेजवर ठेवलेले जातात. कारण पिरॅमिडचा उपयोग सगळ्यांना कळलाय. ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून आपण बघतो गाड्यांवर, आपल्या ज्या ट्रेनिंगच्या गाड्या असतात त्याच्यावरही बघा तो पिरॅमिडच असतो. का त्या शिकवणाऱ्या, म्हणजे माझ्या मनातला हा विचार आहे, मला माहिती नाही. पण माझ्या डोक्यात आलं की तो पिरॅमिडच का तो असतो की ट्रेनिंगच्या गाड्या असतात शिकवणाऱ्या 4 व्हीलर. तर हा पिरॅमिड ऍक्सिडेंट घडवून देत नाही. म्हणून मग पिरॅमिड आजकाल सर्रास जिथे ऍक्सिडेंट होतात त्या चौकामध्ये बांधलेले आपल्याला दिसतात. आणि तिथे ऍक्सिडेंटचे प्रमाणही कमी झालेले छोट्या छोट्या पिरॅमिडमुळे. तर इथे हे पिरॅमिड सुद्धा स्टेजवर सुद्धा वापरतात. तर ह्यांनी दीप प्रज्वलित करताना डॉक्टर महाजन दाखवले, काही त्यांनी घेतलं असेल. वास्तू पॅनोरमा वास्तुशास्त्रज्ञांनी बराच आतापर्यंत पिरॅमिडचा वापर केला. पण काही वेळेला नुसते ते पिरॅमिड शेप असतात आणि शास्त्रशुद्ध पिरॅमिड नसतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इंदूर येथे काव्य वाचन करताना डॉक्टर महाजन. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. पिरॅमिडचं सगळं मी सांगणार आहे. हे पण अनुभवलं आपण. पण कुठं वात पित्त कफ, मी आता तत्वांनी तर घेतच असते. हे ध्यान तत्वांनी घेतच असते, 4 कोपरे 5 कोपरे. पण वात पित्त कफ सुद्धा इथे महत्वाचं आहे.
तर डॉक्टर शरद महाजन यांची माहिती सांगते मी. 34 मध्ये रायपूर छत्तीसगड येथे जन्म झालेला आहे. शिक्षण MA BEd, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, ज्योतिष, डावजिंग यांची स्वाध्याय साधना, म्हणजे त्यांना हा शौकच आहे पूर्वीपासून. आणि व्यवसाय बराच दिलाय, पिरॅमिड शोधकार्य, लेखन, परत जबलपूर येथे 40 वर्ष अध्यापन कार्य, व्याख्याता म्हणून सेवानिवृत्त. तर हे प्रोफेसरच होते. बरीच पुस्तकं यांनी लिहिली आहेत. चुंबक चिकित्सा, चमत्कार, अपरिमिता, मराठी काव्य संग्रह, सावरकर काव्य हिंदी रूपांतर, हरिपाठ, संत ज्ञानेश्वर कृतीचे हिंदी रूपांतर, गुरुचरित्र कथा सागर हिंदी, पिरॅमिड चिकित्सा हिंदी, इंग्लिश, काही संस्थांचं 5-6 त्यांनी कार्य केलेलं आहे. तर असे हे लेखक आहेत. तर आपण त्यांचं पुस्तक वाचायला घेतो. तर आता बघा, मी जो पिरॅमिड म्हणते या पुस्तकात दिलेला, किंवा आपला सुदर्शन पिरॅमिड, किंवा आपण आता जो ग्रुप केलाय पिरॅमिड मर्कबा, तो पिरॅमिड कसला? तर पहिल्यांदा अँगल हे महत्वाचे पाहिजेतच, पण 4 बाजूचं पिरॅमिड पाहिजे. हे बघा, 1, 2, 3 आणि 4. आणि या पिरॅमिडला कुठंही छेद नको. पिरॅमिडच्या ज्या बाजू आहेत ना, त्याला कुठेही छेद नको. नाही तर मग जाण्यासाठी लोक इथे दरवाजा काढतात. इथे दरवाजा काढला की त्याची एनर्जी बरीचशी कमी होते. आणि जर बांधलेला असेल तर हा असा, दिशा ज्या आहेत, हे पूर्व दिशेला पूर्व पॅरलल पाहिजेत, पश्चिमला पश्चिम पॅरलल पाहिजे, सगळ्या दिशा पॅरलल पाहिजेत. आणि जिथनं दार असेल ती उत्तर दिशा, म्हणजे उत्तर दिशाभूक पाहिजे. ह्या महत्वाच्या गोष्टी शास्त्रशुद्ध पिरॅमिडच्या आहेत. आणि आपण बघतो वास्तूमध्ये वगैरे हे अँगल, उंची आणि रुंद्या हे काही प्रमाणात नसतात. तर आपल्याला आपण पिरॅमिडमध्ये कॅप मेकिंग वर्कशॉप पण घेतलेलं आहे ना, आता परत एक घेऊयात. तर त्यावेळेला तुम्ही या आणि शिका पिरॅमिड कॅप करायला, आणि घेऊनही जा जाताना. तर निवेदन पुस्तकातलं वाचतेय. नव्या सहस्त्रकाच्या प्रथम वर्षी पिरॅमिड चिकित्सा रूपांतरित अनेक नवीनतम संशोधन सिद्धांत ग्रंथीत आपणा पुढे येते आहे. ही 3री आवृत्ती. म्हणजे कुठल्या सालचं हे पुस्तक आहे? 3री आवृत्ती, 96 सालचं पुस्तक आहे. म्हणजे किती पूर्वीपासून पिरॅमिडचा वापर आहे. आणि जसजसं आपण पुढे चालले तस तसं जास्तीत जास्त त्याच्यावर बाहेर येत आहेत त्याचे उपयोग, किंवा काय घडतंय असं अजूनही कुतूहलच आहे त्याचं. तर ही 3री आवृत्ती पिरॅमिड संशोधन व उपयुक्ता क्षेत्रात एक महान कृती ठरेल यात शंका नाही. कारण पिरॅमिड ज्ञान विज्ञानाच्या प्रकाश किरणांनी जी नवीन माहितीची दालने प्रकाशमान केली आहेत, त्यांनी मानवी जीवन सृष्टीचे कल्याणच साध्य होणार आहे. जे साधन हे कार्य पूर्ण करते ते निश्चितच सृष्टी नियंत्रक पराशक्तीचा चमत्कार दर्शवणारे मौलिक आणि म्हणूनच महत्वपूर्ण साधन ठरते. पराशक्ती म्हणजे आपण पारमार्थिक, आपण म्हणतो की बाबा परमार्थिक संसार आपण वेगळा अर्थ धरतो. परमार्थिक म्हणजे एक आध्यात्मिक म्हणतो, दुसऱ्यांच्या साठीचा म्हणतो. आणि परालौकिक म्हणजे उच्च आयामातील दैवी जी तत्व आहेत त्याला आपण परालौकिक शब्द वापरतो. तो इथे पराशक्तीचा, म्हणजे ती जी काही अद्भुत शक्ती आहे, दैवी शक्ती आहे आपली जी वरची, त्याला पराशक्ती म्हटलेलं आहे. त्याचा चमत्कार दर्शवणारे मौलिक म्हणूनच महत्वपूर्ण साधन आहे हे पिरॅमिड. पिरॅमिड आता बघा, आपल्याला अमृता मॅडम आणि डॉक्टर डॉक्टर नाहीच झाल्या, आता होणार आहेत त्या स्मिता साबळे मॅडम, त्या रिसर्च करतायत इंजिनिअरिंग मध्येच. तर त्यांना मी काही स्टेप्स दिल्या होत्या शिबिरात, आणि त्यांची आता परवा चर्चा झाली माझ्यावर. सारख्या त्या यायचंच म्हणतात, परत यायचं म्हणतात. आणि भाग 1ला पण परत यायचं म्हटलं का होत नाही? म्हणे खूप मला ओढ निर्माण केली. म्हणून मी प्रश्न टाकला बघा शिबिरार्थींना. बरेच जण म्हणतायत, अमृता मॅडमचंही तसंच आहे. मी म्हटलं का ओढ लागली ते मला सांगा, आतमध्ये डोकवा. तर स्मिता मॅडम मला म्हटलं की मॅडम तिथे पूर्णपणे आयडिया जनरेट होतात. मी त्यांना म्हटलंच होतं आयडिया जनरेट होणार आहेत, तुम्ही असं असं हे करून बसा, हे ध्यान. आणि त्यांना फटाफट PhD रिसर्चच्या आयडिया पुढं गेल्या. आणि म्हणजे पिरॅमिडचा तर वापर आहेच आहे हे ज्ञान घ्यायला, कॉन्सन्ट्रेशन वाढवायला. म्हणून तर असा पिरॅमिड ठेवायचा टेबलवर मुलांच्या, तो नक्कीच फोकस वाढवणार आहे. आणि असं जर घालून जर अभ्यास केला मुलांनी
असं घालून जर अभ्यास केला तर अजून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. मला परवा सांगितलं कोणीतरी की हे मुलाने घातलं आणि फटफट त्याला सोपं जायला लागलं. तो मुलगा म्हटला, चॅटबॉक्स मध्ये टाका कोण म्हटलं, तर मुलगा म्हटला आम्हाला हे लवकर लक्षात येतंय असं. तर हा उपयोग आहेच आहे. तर त्या स्मिता मॅडम म्हटल्या की खूप आयडिया जनरेट होत आहेत आणि पटपट त्यांना कळलं की कुठं जायचंय, काय करायचंय, काय स्टेप करायची. आणि अमृता मॅडमना विचारलं प्रश्न की श्रद्धा मॅडम हो म्हटल्या, पण कशाला मला नाही ना कळलं. तर अमृता मॅडम, डॉक्टर अमृता मॅडम ना म्हटलं होतं का तुम्हाला परत यावंसं वाटतंय. तर त्यांच्या उत्तरात असं होतं की मला माझ्या ज्या विकनेस आहेत, माझे जे विकनेस आहेत त्या स्ट्रेंथ म्हणून पिरॅमिडमध्ये दाखवल्या गेल्या आणि त्याचे प्रूफ्स पण दाखवले गेले. हे घे, हे तू वीक, याच्यात वीक नाहीये, याच्यात वीक नाहीये, असं असं त्या म्हणाल्या. आणि माझं बदलच झाला म्हणे. जो मला असा स्ट्रेंग्थ वाटायचा त्याचा फोकस जाऊन विकनेसच स्ट्रेंग्थ आहे म्हणून फोकस आला, असं त्या काहीतरी म्हणाल्या. तर या गोष्टी होत आहेत पिरॅमिडमध्ये, मी पण बघते. आणि मेनली आपला जो पिरॅमिड आहे तो हिलिंग कार्य जसा करतोय, करणार आहे, जास्त पॉवर आहे आजूबाजूच्या परिसरामुळे, तसं संशोधन सुद्धा त्याच्यात प्रेरित झालेलं आहे मलाच, की इथे भरपूर रिसर्च वर्क होणार आहे. आणि मला आता थोडस हे झालं की नाही, हे झालं पाहिजे, रिसर्च वर्क झालं पाहिजे. आणि तुम्ही लोक जे काही अनुभव कथन सांगतेय, जे काही मी सांगते करायला, ते ऍक्च्युली सुरुवातीलाच माझं इंटेन्शन होतं की याच्यातनं रिसर्च करायचंय, पण तेवढ्या लेवलचं अनुभव कथन येत नाहीये. हा, श्रद्धा कदम मॅडमनी म्हटले मुलाचा अभ्यास करताना डोक्यावर, मग श्रद्धा मॅडमचाच होता मुलगा, तर ते सांगतीलच मॅडम. तर हे थोडस वाटलं मला एक 2-4 दिवसापूर्वी, नाही हे रिसर्च वर्क जे काही झालंय व्हायला हवंय, म्हणून तर पिरॅमिडनी परत मला अट्रॅक्ट सुरू केलं की नाही हे पण पुस्तक घेऊ, मग अजून पुस्तकं मागू असं. आणि तो ग्रुपही झाला. तर ही ऊर्जेचीच इच्छा असावी म्हणून आपल्याला लोकांनी भरभर संपवून वेळ वाव दिला. तसंच दुपारचा आज जे शांकभरी पौर्णिमा आहे त्याचं फ्लायरही आधीच करून ठेवलं होतं, तुम्हाला माहितीये. भाग एक आपण 13 तारखेला घेणार होतो, पण सगळे म्हटले संक्रांत आहे, संक्रांत आहे, भोगी आहे, नको आम्ही नाही येत 13चं. आणि मग 13चं 19 झालं. पण यावेळेला संक्रांतीला पूजा करायची नाही, हळदी कुंकू करायचं नाहीये, हे लक्षात घ्या. अभ्यासपूर्वक करत जा काही करायचं आहे ते. तर या गोष्टी महत्वाच्या करून आपण काही केलं पाहिजे. तुम्हाला माहितीये की नाही माहिती नाही मला, पिवळ्या रंगावर आल्यामुळे हळदी कुंकूही करू नका म्हटलेलं आहे. ठीक आहे, तुमचं काय आहे ते बघून घ्या. तर त्या शाकंभरी पौर्णिमेला सुद्धा फ्लायर केलं होतं आणि आजचा दिवस मिळाला. मध्येच मी पिरॅमिडला असताना म्हटलं मग सुजाता मॅडमला तुम्ही घ्याल का आधी एक दिवस, तर घेते म्हटल्या. पण नंतर लक्षात आलं नाही नाही हे फ्लायर केलेलं आहे आणि घेतलं पाहिजे, म्हणून आज आपण दुपारी महत्वाचं काही जे बदल होत आहेत ब्रह्मांडात ग्रहशास्त्रीय, ते आपल्याला माहिती पाहिजेत, थोडेफार अवेअरनेस पाहिजे, म्हणून म्हटलं घेऊयात. तर ते आपण थोडस बघून मग ध्यान घेणार आहोत 4 वाजता. तर हे असं ऊर्जेनी आपल्याला करून घेतलेल्या गोष्टी आहेत. तर हे पराशक्तीचा चमत्कार पिरॅमिड दाखवतो. म्हणूनच महत्वपूर्ण साधन ठरते. पिरॅमिडचा या दृष्टीने आम्ही केलेला विचार आम्हाला शास्त्रीय सिद्धांत शोधून काढण्यात जसा उपयोगी ठरलाय, तशीच त्याची बहुआयामी उपयुक्तता सिद्ध करण्यातही उपयोगी ठरलाय. म्हणजे शास्त्रीय सगळं माहिती आहे. पिरॅमिड चिकित्सा या नावातील चिकित्सा हा शब्द निव्वळ आरोग्यशास्त्र दर्शक राहिलेला नाही, तर तो विश्लेषण, चर्चा, विदग्ध विचार विमर्श या तत्सम अनेक अर्थी प्रयुक्त झाला, हे उल्लेखनीय ठरेल. त्यामुळे या पुस्तकात पिरॅमिडचा शब्दार्थ, वाच्यार्थ आणि शास्त्रार्थ अशा तिन्ही अंगांनी विचार केला आहे. हा विचार पिरॅमिडला जीवनाच्या समग्रते संदर्भात स्थापित करणारा आहे. हे आज ज्या वेगाने त्याचा प्रसार होत आहे त्यावरून लक्षात येत आहे. पिरॅमिड हे पीडमिट, पिडा आपण म्हणतो पिडामिट, म्हणजे जे काही त्रास आहेत शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, जे काही त्रास आहेत आपले सांसारिक म्हणा, पिडा मिटणारच साधन आहे, असे आम्ही प्रथम सिद्ध केले बघा.
पीडा मिटणारच साधन आहे. तसेच ते स्थैर्य, सुख, समृद्धी व सुरक्षा देणारे यंत्र आहे. आता आपण बघितलं पिरामिडला येऊन गेले की लोकांच्या गोष्टी पटपट पुढे गेल्या. काहींना वाटतं की नाही ते होणारच होतं, झालं, असे विचार आहेत. ट्रिगर होतंय, होणारच होतं पण ट्रिगर होतंय, लवकर होतंय. हे का होतं? तर मी तुम्हाला एक साधं सांगितलं की ऊर्जा जास्त होते. त्या जास्त ऊर्जेत आपण बसल्यामुळे, कनेक्शन झाल्यामुळे आपल्याला जेवढी ऊर्जा असते तसेच आयुष्यात प्रसंग घडतात. एक साधं तत्व आहे. तर इथे सुद्धा आणि ऍक्च्युली पिरॅमिडचा उपयोग सुख समृद्धीसाठी जास्त केला जातो. पिरॅमिडनी आपल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत ते लवकर फलित होतात आपल्या घरातही पिरॅमिड ठेवल्यामुळे. कारण ऊर्जा वाढते आजूबाजूची. ऊर्जा वाढली की आपण पॉझिटिव्ह ऊर्जेत राहिल्यामुळं आपल्या ऊर्जेचेच प्रसंग आपल्या आयुष्यात घडणार. हे एक साधं तंत्र आहे पिरॅमिडचं. त्यामुळं ते स्थैर्य, सुख, समृद्धी व सुरक्षा देणारे यंत्र आहे. हेही प्रथम आम्हीच उद्घोषित केले. आता क्रिस्टल सारखं पिरॅमिडला नाहीये. क्रिस्टल काय करतो? समजा हे माझं क्रिस्टल आहे. हा माझा क्रिस्टल आहे समजा. क्रिस्टल नाही आहे तो, वेट आहे, आपलं पेपर वेट आहे. तर हा क्रिस्टल काय करतो? समजा आता मी इथे विचारत बसले काहीतरी निगेटिव्ह, माझं दुखतंय किंवा माझं काही घडलंय आणि मी थोडेसे ह्याच्यात आहे. तो ते खेचून घेतो आणि डबल फ्रिक्वेन्सी करतो त्याची. म्हणजे निगेटिव्हिटीच तो वाढवणार आहे. म्हणून क्रिस्टल वापरताना खूप सावध राहावं लागतं. तर या गोष्टी म्हणून तुम्ही क्रिस्टल कोर्स करा आणि मग वापरा असं म्हटलेलं आहे. म्हणजे विचार आपले पॉझिटिव्ह पाहिजे क्रिस्टल सभोवती. तसं पिरॅमिडचं नाहीये. पिरॅमिड तो काही व्हायब्रेट करत नाही पण ऍम्प्लिफाय करतो. डबल फ्रिक्वेन्सी नाही होत याची, पण ऍम्प्लिफाय करतो. एनर्जी ऍम्प्लिफायर आहे. तर हे एक प्रयोग करून बघायला हरकत नाही की निगेटिव्ह ऊर्जेत जर ठेवलं तर निगेटिव्ह ऊर्जा वाढवतो का पिरॅमिड, हे करायला हरकत नाहीये. तर पिरॅमिड हे पिरमिड साधन आहे. हे जसे आम्ही प्रथम सिद्ध केले तसेच ते स्थैर्य, सुख, समृद्धी व सुरक्षा देणारे यंत्र आहे. हे आम्ही उद्घोषित केले. आम्हीच उद्घोषित केले. कारण ह्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स केलेत. पिरॅमिड ऊर्जेची गुणमीमांसा आम्ही आयुर्वेदा आधारे स्पष्ट करून ती कोणकोणत्या आजारावर उपयोगी, म्हणजे मी म्हटलं ना वात, पित्त, कफ वगैरे, हे आयुर्वेदिक दृष्टीने त्यांनी चिकित्सा केली, मीमांसा केली. आणि कोणकोणत्या आजारावर उपयोगी आहे सविस्तर मांडणी 96 साली केली होती. आज या तृतीय विस्तारित आवृत्तीत आम्हाला भरपूर नवीन निष्कर्ष मांडता येत आहे. याचे विशेष समाधान वाटले. पिरॅमिडचे विश्वामित्रत्व आणि त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्त प्रसादत्व हे एका पाश्चात्य त्रिऊर्जा सिद्धांतान्वये जाणलेले सत्य आणि त्याचे पद्धतशीर तर्कसंगत त्रिविवेचन जसे या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. तसेच पिरॅमिड ऊर्जा प्रभावनाची सांगितलेली सैद्धांतिक पंचपदी ही तर जागतिक पातळीवर प्रथम अभिव्यक्ती म्हणता येईल अशी विशेष होय. बघा, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती श्री दत्त प्रसादत्व या सैद्धांतिकीमुळे पिरॅमिडच्या ऊर्जा प्रभावनाचा कार्यकारण भाव स्पष्ट होतो, पटतो. पिरॅमिडचा वास्तुशास्त्रात उपयोग, प्रयोग, पिरॅमिड स्वस्तिकचे एनर्जी ग्रीड स्वरूप, त्याचा शास्त्रार्थ, पिरॅमिडचे दैनंदिन जीवनात उपयोग, प्रयोग ही सारी माहिती या आवृत्तीचा दर्जा उंचवणारी आहे. पिरॅमिड आणि रंगशास्त्र, पिरॅमिड आणि मंत्र तंत्र शास्त्र, क्रिस्टल पिरॅमिड यावरील शोधपूर्ण माहिती ही या आवृत्तीचे वेधक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मी आता खुणा केल्या नाहीयेत तशा, पण आता आज करेल, मला काल वेळ नाही मिळाला. पिरॅमिडचे ज्ञान, विज्ञान आणि साधन संधान करताना सादर करताना आमची दृष्टी अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वित प्रयोग प्रामाण्यवादाची आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते. कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे किंवा वैचारिक पूर्वग्रहाचे आम्ही समर्थक नाही. पण जे यथार्थ सार्थ प्रयोगार्थ आहे, जे अनुभवगम्य आहे, जे जाणवणारे आहे, जे अनेकांनी पुरस्कारलेले आहे, ते उगाच निरर्थक नाकारणारे हे आम्ही नाही.
कोणत्याही प्रकारची बुवाबाजी, लबाडी, फसवणूक, बाजारू चलाखी यांची आम्हालाही चीड आहे. त्यामुळेच आम्ही पिरॅमिडचा शास्त्रार्थ सिद्ध केलेला आहे व त्या साधनाचा सुयोग्य सुजान वापर पुरस्कारलेला आहे. त्यामुळे या पुस्तकातील प्रत्येक विधानाला अनुभव प्रमाणतेचे व्यापक परिणाम आहे हे नमूद करावेसे वाटते. पिरॅमिड पुस्तके व साधनांच्या प्रचंड यशस्वीची परतफेड करण्याच्या दृष्टीने आम्ही स्वेच्छेने व स्वयंप्रेरणेने एक महत्त्वाचे कार्य हाती घेतलेले आहे. मराठी संत चरित्रे व त्यांचे मौलिक साहित्य यांची थोडीफार तरी ओळख हिंदीत व्हावी म्हणून छोट्या पुस्तकात त्यांचा हरिपाठ वगैरे याचं दिलेलं आहे सगळं महत्व. आता बघा, पिरॅमिड निमित्ताने अनेक संत साधकांना भेटण्याचा योग आला. त्यांनी आम्ही प्रज्वलित केलेल्या सुमेरू यंत्राचे, पिरॅमिड यंत्राचे आध्यात्मिक महत्व महात्म्य प्रमाणित केले, प्रसादित केले. सुमेरू यंत्र म्हणून पिरॅमिड असतो, तोच आहे माझ्या घरात. ऍक्च्युली गोल्ड प्लेटेड आहे, खाली असं यंत्र आहे. तो सुमेरू यंत्र म्हणजे काय तर 9 पिरॅमिड असतात. 9 पिरॅमिड खाली परत अजून कितीतरी पिरॅमिड असतात आणि ते यंत्रावर ठेवलेले असतात. आणि वरती असा एक अजून एक पिरॅमिड असतो जो आपल्याला दिसतो नेहमी तसा. पण त्या पिरॅमिड खाली बरेच पिरॅमिड असतात, तर त्याला सुमेरू यंत्र म्हटलेले आहेत. आता अनेक पिरॅमिड असल्यामुळे त्याचं जास्त इफेक्ट जास्त आहे. चैतन्याचा सुमेरू बहुजनासी आधारू, कल्पमुद्राचा सोयरू, पीडा मिटम, इहलोकीचा चमत्कारो. बघा, इहलोकीचा चमत्कारो, अर्थ काम साध्यकारो. बघा काय, इहलोकीचा चमत्कारो, अर्थ काम साध्यकारो, सहाय्य करता सद्गुरु परांतकम, सिद्ध होणारे हे साधन आहे. पिरॅमिड चिकित्सेच्या तृतीय आवृत्तीत प्रकाशित लेखन संशोधन हे आपल्या जीवनातील आनंदाचा वेलू गेला गगनावरी अशा प्रत्ययाचा ठरावा. तर ठीक आहे, आता रहस्याचे भंडार पहिलंच प्रकरण आपण वाचतोय. आता यांनी रामेश्वर मंदिराचा सदृश्य पिरॅमिड दाखवलाय. रामेश्वर मंदिराचा बघा कळस कसा आहे, पिरॅमिड सदृश्य आहे. आता रहस्याचे भांडार पिरॅमिड पहिलं वाचते मी. जगातील 8वे आश्चर्य म्हणून पिरॅमिड आपल्याला परिचित आहे. इजिप्त मधील पिरॅमिड, आता हे जगातलं 8वं आश्चर्य म्हणजे इजिप्त मधील पिरॅमिड. हे त्यांच्या प्रचंड, आता आपण बघितलं इजिप्त मधले पिरॅमिड, ममी वगैरे, हे काहीही नाहीये. हे सगळं आपल्या डोळ्यांवर धुळफेकी टाकलेले आहेत. आपण लॉ ऑफ वन मध्ये बघितलेले पिरॅमिडचं बरचसं. अजूनही ते पुस्तक तुम्ही नोट्स वाचा इंटरनेटवरच्या, लॉ ऑफ वन. त्याच्यात भरपूर पिरॅमिडची माहिती आहे. तर 6व्या ग्रहावरील जेव्हा सूर्यग्रहावरील म्हणजे काय, त्यांच्याशी कनेक्शन असलेली लोक, म्हणजे पहिल्या जमातीची इजात मधील जी काही लोक आहेत, त्याचं ते लॉ ऑफ वन मध्ये सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलंच होतं की आम्ही पिरॅमिड आणले, कसे तयार केले त्यांनी तेही सांगितलंय. आणि या पिरॅमिडची तुम्ही वापर करावा आणि आपल्या आपल्या मूळ स्थानी जावं. कारण आपण आधी ईश्वर होतो, ईश्वराच्या रूपातून खाली विखुरले गेलो अंश, छोटे 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 चेतनेमुळे. आपल्याला असं वाटलं की त्या प्रजापिता जो कोणी आपला असेल, मूळ अंश जो असेल, त्याला वाटलं एक दिवस की चला खालच्या चैतन्याचा अनुभव घेऊ. एक विचार मनात आला, हुंकार आला, ओंकाराचा ध्वनी उमटला आणि आपण सगळे अंशात्मक विखुरले गेलो. जशी जशी आपल्या त्यांच्या अंशाची चेतना असेल त्याप्रमाणे. आणि मग परत जाण्यासाठी आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, हेच तर आपल्या जन्माचं महत्वाचं कार्य असतं. आणि आत्ता आपण जे पृथ्वीवर आहोत तर ते ते खास निवडलेले आहोत. आत्ता तर पृथ्वीच असेन्शन होतीये, पूर्ण युग परिवर्तन होत आहे. आता बघा, काल 11 तारीख होती ना, आज 13 आहे. परवा परवा 11 तारखेपासून 5व्या वेळेत पृथ्वी जायला पण लागलेली आहे. सुरू झालेले आहेत हे सगळे बदल. आपण बघतोय आजूबाजूला काय काय चाललंय. अमेरिकेतल्या बातम्या वाचतोय, भूकंपाच्या वाचतोय, सगळ्या या गोष्टी होत चालल्यात. आणि आता पूर्ण वॉशआउट प्रोग्राम सुरू झालेला आहे, तो स्पीडली होणार आहे. मार्च पर्यंत तर खूप फास्ट होणार आहे. तर या गोष्टीमध्ये आपल्याला एक लक्षात येतंय की पृथ्वीला आपल्याला घेऊन जाण्यासाठी आपण सध्या इथे आहोत.
मग आपला सोल वर्क काय, आपला जीवनाचा उद्देश काय, याला जर आपण कनेक्ट नाही झालो तर राहणारच नाहीये, आपण लवकर जाणार आहोत. या गोष्टी महत्वाच्या झाल्यात आता. म्हणूनच तो जीवनाचा उद्देश आपला जाणून दुसऱ्यांसाठी आपण जर कॉन्ट्रीब्युशन करायला लागलो तर आपल्याला जास्तीत जास्त जो काही पर्पज आहे त्याला लवकर कनेक्शन होणार आहे. तर हे जसं आहे तसं त्यावेळेला त्या लॉक वनच्या लोकांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही त्या पिरामिडमध्ये जा, साधना करा, म्हणजे तुमच्या चेतना लवकर वाढतील आणि तुम्ही कोण आहात, कुठून आहात, तुमचे अस्तित्व काय, हे सगळं लक्षात येईल, हे सांगत होते. पण मग त्या पिरॅमिडचा वापर त्यावेळेला जे काही समाजातील उच्च प्रभू लोक असतात, जसं आपण आता बघतो आपल्याकडे पॉलिटिकल लोकांच्या सत्ता आहेत, त्यावेळेला राजे वगैरे होते, राजा राण्या, मग त्यांनीच जे काही उच्च प्रभू लोक होते समाजातील, त्यांनीच फक्त तो पिरॅमिडचा वापर केला आणि बाहेर येऊन दिलं नाही की याचे इफेक्ट काय आहेत, याचं काय होतंय, आणि मग मी ठेवायला आणि प्रेत ठेवायला असं म्हणून काही केलं असेल. पण लिमिटेड लोकांनी पिरॅमिडमध्ये जाऊन हे सगळं आपला विकास केला. त्यामुळं तर काय झालं, समाजापर्यंत त्याचा वापरच झाला नाही पिरॅमिडचा, म्हणून ते निघून गेले नाराज वगैरे होऊन. आपण बघितलं लॉ ऑफ वन मध्ये सांगितलंय त्यांनी. आणि परत आता ते आले तर जीव तोडून आपल्याला सांगतायत, पिरॅमिडचा उपयोग सांगतात, पिरॅमिड त्यांनी का निर्माण केले सांगतात, आणि काय महत्व आहे पिरॅमिडचं सांगतात. पिरॅमिडचे सगळे कॅल्क्युलेशन देऊन प्रत्येक जागेचं महत्व सांगतात, या जागेवर काय होणार, त्या जागेवर काय होणार, हिलरनी कसं बसायचे, कसं हिलिंग करायचे, कुठं तोंड करायचे, हे चक्रांचं सगळं महत्व दिलंय पिरॅमिडमध्ये बसून. खूप डिटेल आहे, तुम्ही ते एल रिसर्च लॅबमध्ये जाऊन बघा तुम्ही. आपल्याला वेळ झाला नाही म्हणून ते मध्येच थांबवलेलं आहे. तर हे सगळे डिटेल्स त्याच्यात अतिशय जास्त महत्वाचे आहेत. आणि मग हे सगळं चक्रा अलाइनमेंट, चक्रा क्लिन्झिंग साठीच पिरॅमिडचा उपयोग त्यांनी दिलेला आहे. कारण सगळ्यात जीवनाचं महत्वाचं काम आहे तर आपले चक्रा ऍक्टिव्हेट करून चक्रा अलाइन करणे. जसजसे आपले चक्रा अलाइन होणार आहे तस तसं आपल्याला सेल्फ रिअलायझेशनच्या ह्याला आपण जातो. ज्या वेळेला आपले चक्र अलाइन होत जातात कॉस्मिक ह्याच्याशी, कुंडलिनीशी, त्यावेळेला मग ते सेल्फ रिअलायझेशन होऊन आपल्याला लक्षात येतं की आपणच हे सगळं अस्तित्व जे आहे ते आपणच आहोत. अहम ब्रह्मास्मी त्यावेळेला आपण बघू शकतो, या डोळ्यांनी, या मेंदूनी जाणू शकतो की हे सगळं आपण आहोत, शरीर म्हणजे आपण नाहीये. तर त्यावेळेला चेतनेची सगळी जाणीव होती की हे चैतन्यमय शरीर आहे, सगळं चैतन्य चराचरातलं म्हणजे मी आहे, माझंच हे चैतन्य आहे. चेतना वाढते आणि त्या लेवलला सुप्रीम कॉन्शियसनेसला जाते. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळं इथे सुद्धा त्यांनी ते दिलंय की बाबा पाश्चात्य राष्ट्रातील अनेक जिज्ञासू निरनिराळ्या कारणाने पिरॅमिड समूहाकडे ओढले गेले. अगदी आरंभी काहींना गुप्तधन मिळण्याच्या लालसेने आकृष्ट केले, तर काहींना अद्भुत अज्ञात शक्तीच्या अस्तित्वाचा शोध घेण्याच्या प्रेरणेने आकृष्ट केले. त्या सर्वांच्या प्रयोग प्रमाणेतून व विचार मंथनातून एका सर्वमान्य निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य झाले की पिरॅमिड ही ऊर्जा केंद्र होतं. बघा आपल्या पिरॅमिडच्या पॉम्पलेटवर मी लिहिलंय उच्च ऊर्जा क्षेत्र, उच्च ऊर्जा केंद्र. पिरॅमिड ही ऊर्जा केंद्र होत, ती लोककल्याणकारी व लोकोपयोगी शक्तिपीठे होत. म्हणूनच आता पुढं पुढं मंदिराच्या जागा सगळे पिरॅमिड घेणार आहेत, लक्षात घ्या. कारण आता युग बदललेलं आहे, युग वेगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळं आता मंदिरं नाही, आता ही पिरॅमिड शक्तिपीठ होणार आहेत. पाश्चिमात्य संशोधकांच्या विशिष्ट संशोधकातून मिळालेली विविध प्रकारची माहिती आपल्याला पिरॅमिड म्हणजे पिरामिड शक्ती केंद्र असल्याचा निष्कर्षापर्यंत आणून सोडते. त्या फलित आणि म्हणूनच पिरॅमिड बसल्यामध्ये आल्यावर अश्रू धरा लागतात, अश्रू धरा लागतात. कारण क्लिन्झिंग व्हायला सुरू होतं, पिरॅमिड आहे ना. का अश्रू येतात तेच कळत नाही, येतात अश्रू येतात. क्लिन्झिंग होतं ना, जन्मानुजन्म सोलवर जे टाकलंय ते तिथे उच्च ऊर्जा क्षेत्रात बसल्यावर सुरू होतं तुमचं बाहेर येणं. तर त्यामुळं निष्कर्ष या त्या फलिताचा विश्लेषणापर्यंत पोहोचण्यापूर्वी पिरॅमिड वास्तू समूहांचा
थोडासा इतिहास आलेख लक्षात घेणं आवश्यक आहे. तर ठीक आहे. ही प्रचिती आपणास नुसते नतमस्तक करवणारी न ठरता ती ज्ञान विज्ञानाने आलोकित आपले मस्तक उन्नत आणि ऊर्जस्वल करणारी ठरणार आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक आहे अथ तो ज्ञान जिज्ञासा. या जिज्ञासेने आपण पिरामिडच्या इतिहासाकडे वळणार आहोत. तिळा तिळा उघडदार अशी हाक देत आपण इतिहासाचे पाने उलगडूया. आता इजिप्तमधील हे काही वाचणार नाही. सुमेरियन सभ्यतेच्या समांतर इजिप्तच्या संस्कृतीचा उदय झाला. मी आता जे म्हटले ते सुमेरियन संस्कृती, म्हणून ते सुमेरू यंत्र म्हणतात. सुमेरियन ज्ञानविज्ञानाचा वारसा इजिप्शियन लोकांना मिळाला असण्याची शक्यता आहे. तर हे सगळं आहे. इजिप्तच्या संस्कृतीची जडणघडण करणारा हा महामानव तत्कालीन सर्वश्रेष्ठ वास्तुविशारद, वैज्ञानिक, वैद्य, तत्वज्ञानी होता. त्याने पुरस्कृत केलेल्या औषधांनीच आजच्या ॲलोपथीचा पाया घातला गेला आहे. ग्रीक वैद्य हिप्पोक्रेटस याने इसवी सनापूर्वी 500 वर्ष आधी इमहॉटपचे रोगनिदान, लक्षणे, उपाययोजना, शल्यकर्माची पद्धती लिहून त्याच्याबद्दल सादर कृतज्ञता व्यक्त केली. ग्रीक लोक त्याला अस्क्लेपियन म्हणून संबोधित. इमहॉटेप महानतप या महामानवानेच पिरॅमिडची निर्मिती केली आहे. महामानव बघा, आपण महामानव म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं काय ते. महामानव म्हणजे हायर चेतनेतला मानव. 6व्या आयामातला होता ना, 6व्या का 7व्या. आता आपण जो महामानवच होतोय ना, मानवाचा महामानव हीच तर उत्क्रांती होतीये ना आपली. आणि त्या उत्क्रांतीचा मार्गच तर आपण बघणार आहोत 20 तारखेपासून. तर या महामानवानेच पिरॅमिडची निर्मिती केली आहे. महामानव म्हणजे तो हायर चेतनेतला जो ईश्वराच्या जवळचा होता. त्यांनी निर्मिती केली आहे पिरॅमिडची. कैरो पासून 20 मैल दूर मेम्फिस ही इजिप्तची प्राचीन राजधानी होती. तेथे हा सर्वात प्राचीन महापिरॅमिड, पायऱ्यांचा पिरॅमिड बांधला गेला. गिझा पठाराच्या, आता ते सगळं दिलंय आपल्याला, काही आपल्याला गरज नाही ते सगळं वाचायची. या तळघरात एक दगडी शवपेटीत सम्राट झोसरचे शव ठेवले गेले व तळघराचे तोंड दगडी शिळेने बंद केले होते असे म्हणतात. पण आता गिझा पिरॅमिडचे त्यांनी अंतरंग दाखवले. राजदालन, राणी निवास म्हणजे किंग चेंबर, क्वीन चेंबर, खिडकी, उतारवाट, विरुद्ध खोली, खोल खळगा, गॅलरी, लहान खोली, उतरायच्या पायऱ्या, बाहेरची खोली. साध्या आपल्या पिरॅमिडमध्ये सुद्धा किंग चेंबर, क्वीन चेंबर आपल्याला करता येतो त्या त्या हाईटवर. पण आपण काही केला नाही कारण आपला छोटा पिरॅमिड आहे, म्हणून कशाला जागा घालवायची. एक आपण ध्यानधारणेसाठी मेन वापर करतो. या पायऱ्यांच्या, म्हणून तर ते जे बाकडे ठेवलेत ना मी, त्याची हाईट जरा उंच ठेवली नेहमीपेक्षा, की कमीत कमी त्या हाईटला थोडंफार जवळ जावं म्हणून ते बाकडे उंच ठेवलेत. पण तिथे कोणी बसतच नाही. तिथे बसून जरा एकदा ध्यान करून बघा. हे तुम्ही प्रयोग करत नाही आला प्रत्येक वेळेला की ते मध्येच बसतात, तसं नाही. प्रत्येक याचा अनुभव घ्या. झोपून बघा त्या बाकड्यावर काय जाणवतं ते. या पायऱ्यांच्या पिरॅमिडला, आता हे जाऊ दे, हे मला वाचायचं नाही. ग्रेट पिरॅमिडची पण माहिती दिली आहे. तर आता पिरॅमिड शवागार नव्हे तर शिवागार असं म्हटलंय. शवागार नव्हे तर शिवागार. ठीक आहे, आता अध्ययन करू, उद्या बघू. उद्या आपण ते ऊर्जा स्थान प्रमाणीकरण आणि हे बाकीचं उद्या बघू. चल, ध्यान करायचंय आपल्याला. पाणी पिऊन घ्या ध्यान करायच्या वेळेला.